नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. तळेगाव औद्योगिक क्षेत्रात लोटे इंडियाचे हेवमोर आईस्क्रीम उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते की लहानपणापासून आईस्क्रीमच्या उत्पादनात प्रकल्पात 1 महिना तरी राहावं असं माझं स्वप्न होतं. अखेर या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मला येथे येता आलं. माझे स्वप्न पूर्ण झालं असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. किल्ले शिवनेरी येथील शिवजयंती उत्सवाच्या कालावधीत 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 20 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत जुन्नर शहर व परिसरात काही मार्गावर एकेरी वाहतुकीचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केलेत. गुणवत्तेसाठी मारक असणारे कॅरी ऑन योजनेसाठी राज्य सरकार अनुकूल असणं दुर्दैवी असल्याचं मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं व्यक्त केलंय. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं परिपत्रक काढत एकेकाळी अविभात काम करणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना घरचा आहेर दिलाय. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातील खराडीसह इतर भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात असून विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या भागात जाणीवपूर्वक पाणी टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. महापालिकेत वारंवार पाणी पुरवठा करूनही या भागातही पाणी प्रश्न सुटत नसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे मत आमदार बाबूसाहेब पठारे यांनी म्हटलंय. पुणे शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने निगडी येथे सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू केले. शहरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे या सेंटरला जोडले गेलेत. सेंटर व कॅमेऱ्यासाठी स्वतंत्रपणे वीज जोड घेण्यात आली आहे. वीज बिल न भरल्याने कॅमेऱ्यांचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने तोडण्यास सुरुवात केली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने हिंजवडी, चरोली, भोसरी, मोशी आणि रावेत या ठिकाणी नवीन आगार सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची भोसरी, रावेत आणि मोशी येथील 5.5 एकर जागा पीएमपीने भाडेतत्वावर घेतली आहे. नवीन 5 आगारांमुळे पीएमपीच्या आगारांची संख्या आता 20 इतके होणार आहे. रब्बी हंगामासाठी इंदापूरच्या शेतीला खडकवासला कालव्यांचे केवळ एकच आवर्तन दिले असून शेतकरी रब्बी हंगामातील पिकांसाठीच्या दुसऱ्या आवर्तनाच्या प्रतीक्षेत आहेत. खडकवासला कालव्यावर असलेल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आत्ताच गंभीर झाला असून उन्हाळ्यामध्ये खडकवासला कालव्यातून इंदापूरसाठी उन्हाळ्यात 2 आवर्तन देण्याबरोबर रब्बीचे दुसरे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होती. राज्यात पुणे विभागात जीबीएसचे रुग्ण आहेत. त्यात पुणे महापालिकेत 33, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली गावे 86, पिंपरी चिंचवड महापालिका 22 तर पुणे ग्रामीण 21 आणि इतर जिल्ह्यात 8 रुग्ण आहेत. आतापर्यंत जीबीएस मुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. शहराच्या विविध भागातील 173 पाणी नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. महापालिकेची परवानगी न घेता शहरात अनधिकृतपणे बोर्ड, फ्लेक्स, बॅनर लावणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून मागील 3 महिन्यात 110 जणांच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा 1995 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. पूर्व वैमनस्यातून धनकवडी परिसरात तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सहकार नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. करण रामचंद्र शिवतरे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.